ह्यांनी जी कृष्णा फीड दिले ना आम्हाला तेव्हापासून मी अतिशय समाधानी झालो. समाधानी हो, अतिशय समाधानी. कारण काय व्हायचं, पहिल्यांदा गाय गाबू लागत नव्हती, परत फॅट बसत नव्हती. पण ह्यांच्यावर झाल्यानंतर मी 4 महिन्यातच माझ्या सगळ्या गायी गाभण राहिल्या. हो, त्याचा रिझल्ट मला खास वाटला. तेव्हापासून 4 महिन्यापासून मी दुसरं कुठलंच खाद्य वापरलं नाही पशुखाद्य. दुधात जवळजवळ 2-2 लिटरचा फरक पडला पहिल्याच त्यांचं खाद्य वापरल्यापासून. मित्रांनो, आपण कृष्णा ॲग्रोचा 2 दिवसापाठीमागे व्हिडिओ टाकला होता आणि नुसता आपण प्लॅन्टचा व्हिडिओ टाकून उपयोग नाही, तर शेतकरी त्या पशुखाद्यापासून समाधानी आहेत किंवा नाहीत हे डायरेक्ट आपण शेतकऱ्याच्या घरी येऊनच व्हिडिओ बनवत आहोत. आपण सध्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझरडे या ठिकाणी, आणि काकांचं शुभ नाम, आपलं नाव सांगा काय? गणेश कुंभार, ओझरडे, तालुका वाई, जिल्हा सातारा. सर्वात महत्वाचं काका एक विचारतोय, ऍडव्हर्टाईज तर आपण त्यांची करतोय, परंतु खरोखर तुम्हाला हे पशुखाद्य कधीपासून वापरताय किंवा काय? सर्वसाधारण 4 महिन्यापूर्वी यांची कंपनी चालू झाली, कृष्णाई म्हणून. तर मी त्याच्या अगोदर शासनाचं DNBचं वापरत होतो, पण ह्यांनी येऊन मला एक बॅग दिली. त्याचा रिझल्ट मला खास वाटला. तेव्हापासून 4 महिन्यापासून मी दुसरं कुठलंच खाद्य वापरलं नाही पशुखाद्य. दुधात जवळजवळ 2-2 लिटरचा फरक पडला पहिल्याच त्यांचं खाद्य वापरल्यापासून. आणि बाकी अजून इतर काय फॅटला वगैरे? फॅटला तर अतिशय उत्तम आहे. पहिले 3-5 बसत होती, पण आता 3-8 वर गेली. नक्कीच. बघा, एवढे शेतकरी, आता तुम्ही बघू शकताय, शेतकरी एवढ्या ह्यानं सांगतोय. आता आम्ही आलो होतं, तुमची रोपवाटिका वगैरे बाहेर, वसुंधरा रोपवाटिका आहे, आणि या रोपवाटिके शेजारीच हा गोठा आहे. सर्व मिळून जवळजवळ 26 माझ्याकडे लहान मोठी गुरं आहेत. लहान मोठी गुरं आहेत. सगळे मिळून 26 आहेत. आणि वसुंधरा रोपवाटिका आपली बाजूलाच आहे. बाजूला आहे. काय सांगताल की एक शेतकऱ्यांना की खरोखर या प्रोडक्ट बद्दल की खरोखर रिझल्ट आहे? 100%. ह्यांनी जी कृष्णा फीड दिले ना आम्हाला तेव्हापासून मी अतिशय समाधानी झालो. समाधानी? हो, अतिशय समाधानी. कारण काय व्हायचं, पहिल्यांदा गाय गाबू लागत नव्हती, परत फॅट बसत नव्हती. पण ह्यांच्यावर झाल्यानंतर मी 4 महिन्यातच माझ्या सगळ्या गायी गाभण राहिल्या. हो, जेव्हापासून त्यांनी चालू केल्यापासून सगळ्या गायी आमच्या गाभण आहेत. 11च्या 11 गायी गाभण आहेत. बाईट मध्ये सांगितलेलं की आम्हाला युरिया मुक्त. हो, युरिया मुक्त नाही, सेंद्रिय मध्ये बऱ्यापैकी म्हणजे चांगलं, म्हणजे केमिकल वापरत नाहीत जास्त, म्हणून तेच त्यांचं हे आहे. नक्कीच. शेतकरी मित्रांनो, आता गायी किती दूध जातंय किती किंवा काय? आता आमच्या गायी टोटल सगळ्या मिळून 10 दुधावरच्या आहेत, पण त्यातल्या 4-4 आणि 5-5 महिन्याच्या जवळजवळ सगळ्याच आहेत. तर एका टायमिंगला माझं 35-40 लिटर दूध जातं एका टायमिंगला. आणि आपल्या गायी अशा काही बँगलोरच्या वगैरे नाहीत? नाही, साध्या लोकल क्वालिटी, सगळी लोकल क्वालिटी. साधारण किती एक गाय देते? नाही, पण 10-11 वेळानंतर देतेच ती. त्यामुळे लोकल असल्यामुळे माझा दवाखान्याचा खर्च वाचतोय ना. म्हणजे ब्रिडिंगचा असल्यानंतर त्याला दवाखाना वगैरे जास्त करावा लागतो, हे असतं. आणि पशुखाद्याच्या बाबतीत म्हणाल तर अतिशय मी समाधानी आहे कृष्णा ॲग्रो म्हणून. नक्कीच. बघा मित्रांनो, शेतकऱ्याचा असा आत्मविश्वास, आणि आत्मविश्वास असं नाही की आम्ही तुमच्याकडे जाहिरात करायला. नाही, तुम्ही अचानक आला म्हणून मी आपलं चालू. आता कपडे जरी बदललेत का बघा, शेतात व्यापारी खोटं बोलतो, विकणारा खोटं बोलतो, युट्यूबवाला खोटं बोलत, पण शेतकरी खोटं बोलत नाही मित्रांनो, कारण त्यांना घेतलेला रिझल्ट आहे. आणि बघू शकताय, गायी पण चांगल्या आहेत. त्या गावठी त्यांना सांगितलं की माझ्याकडे ब्रीडच्या गायी नाहीत, परंतु 10-11-12 लिटर या गायींपासून दूध काढताय. नक्कीच. धन्यवाद. आणि रोपवाटिकेमध्ये काय काय असते थोडंसं आपण त्याची बी ऍडव्हर्टाईज ऐका की, सध्या मी ऊसावर जास्त करतो. कारण काय होतं, जो ऊसाचं म्हणजे ऊस आणल्यानंतर त्याचा डोळा आम्हाला फक्त उपयोगाला येतो, आणि जी कांड असतं ती वेस्टेज जातं. पण मला त्याचं काय होतं, गुरं आमची अतिशय चवीनं काढत खात्यात, त्यामुळे मला ते दोन्हीकडे फायदा होतो. म्हणून ऊसावर जास्त चालू केलंय मी आता. पण माझ्याकडे सगळी रोपं असतात, अगदी झेंडू पासून अगदी पपईपर्यंत, मिरचे, टोमॅटो, वांगी, सगळ्या प्रकारचे माझ्याकडे रोपं मिळतात. बघा मित्रांनो, शेतकऱ्याकडून शिकायला काय म्हटलं की ऊसाची कांडी आहेत, जे डोळा सोडून जी बाजूची कांडी राहते ती शेतकरी हा गायीसाठी वापरतोय, आणि ते वापरले त्यापासून गायींचा बी उदरनिर्वाह होतोय, आणि इकडे रोपवाटिकेचा बी व्यवसाय होतोय. अशा पद्धतीने जर जोडधंदा केला तर नक्की शेतकरी हा काका सक्सेसफुल होऊ शकतो. परत एकदा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव गणेश कुंभार, मुक्काम पोस्ट ओझरडे, तालुका वाई, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 7620507392.
नक्कीच रोपवाटिकेसाठी सुद्धा हाच नको. हाच हा. हो. आणि सगळीकडे महाराष्ट्रात देऊ शकताय कुठे हो, कुठेही देऊ शकतो. WhatsApp सुद्धा. नक्कीच मित्रांनो बघा एक आगळी वेगळी आपल्याला मुलाखत पाहायला मिळाली. व्यवसाय सुद्धा आला त्यात आणि हे आमचे महत्वाचे कार्यकर्ते आहेत हा. सगळ्यात बरं का. सगळ्या जो गुरांचं बघतात ना ते हे बघतात. बघा हे प्रेम असतंय. जे आता सगळं गोट्यातलं काम करतात काका यांचा मोठीपणा बघा की त्यांना व्हिडिओ मध्ये दाखवलं. काय काका सगळं सांभाळताय तुम्ही सांभाळ. आणि आता हे गाईंचं सांगितलं रिझल्ट वगैरे चांगला आहे का? चांगला आहे, रिझल्ट एक नंबर आहे. एक नंबर. आणि स्वतः पिळतोय आम्ही. स्वतः. त्यामुळे 10-12 लिटरच्या आत काढतच नाही. काढत नाही 15-15 लिटरची गाय यायची खालची. खालची. हा बघा मित्रांनो गावठी लोकलच्या गाय असताना एवढा आत्मविश्वासानं सांगितलं आणि काकांना दाखवलं. तुमचं नाव? विजय भोसले. नक्कीच धन्यवाद. बघा सगळ्या गोष्टी कष्टाशिवाय कुठल्या होत नाही. ह्याच्या पाठीमागे यांचं कष्ट बी मोठं आहे. नक्कीच तुम्हाला पशुखाद्याची बी ऍडव्हर्टाईज झाली, यांच्या रोपवाटिकेची बी थोडीशी ऍडव्हर्टाईज झाली. चांगली रोपवाटिका आहे मित्रांनो, एकदा जरूर भेट द्या. धन्यवाद. जय जवान जय किसान. नुसतं व्हिडिओ बनवत नाही तर पशुखाद्य सुद्धा काकांनी भरपूर प्रमाणामध्ये आणून ठेवलेलं आहे. बैलांसाठी असेल किंवा गायींसाठी असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय. सेपरेट जागाच आहे का पशुखाद्याला? मोकळी पोती सगळी त्याची. बरेच दिवसापासून वापरलं जाते. स्टॉक मध्ये पण 5-10 पोती निवांत मध्येच आहे शिल्लक असते ती. स्टॉक सुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि कृष्णा ॲग्रो आपल्या सातारा जिल्ह्यात एकदम आता क्वालिटी मध्ये चाललेलं आहे आणि तुम्ही खरेदी करू शकताय. खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती तुमच्या नंबर दिला जाईल, त्या नंबरच्या थ्रू तुम्ही संपर्क साधू शकताय. धन्यवाद.